तर सकाळची सगळी कामं आवरली आणि सकाळी ऐश्वर्यापुरता आणि तिच्या पप्पापुरता स्वयंपाक केला होता, कारण ईश्वरी दुपारी येणार होती. त्याच्यामुळे जे पीठ मळलेलं होतं ना ते तसंच ठेवलं. तर ती आल्यानंतर गरमागरम चकुल्या बनवायच्या होत्या, तिला खूप जास्त आवडतात त्याच्यामुळे. तर मी पण जेवले नव्हते ती येईपर्यंत, तर म्हणलं चकुल्याच खाऊ दोघी पण. त्याच्यामुळे तर ईश्वरीने आल्यावर ना मुगाची डाळ शिजायला टाकली. तर मुगाच्या डाळीच्या चकुल्या पण खूप छान होतात. दरवेळेस आम्ही तुरीच्या डाळीच्याच बनवत असतो, पण आता दोघी पुरत्याच बनवायच्या होत्या. त्याच्यामुळे जसं आपण तुरीच्या डाळीचं वरण बनवतो ना तशा पद्धतीने फिक्कं वरण बनवून घेतलं इथं. आणि वरणाला चांगली उकळी येऊन द्यायची आणि उकळी आल्यानंतरच त्याच्यामध्ये चकुल्या टाकायच्या, त्याच्यामुळे चिकटत नाहीत. तर इथं मी चपाती लाटून घेतली आणि चौकोनी आकाराच्या चकुल्या बनवून टाकलेल्या आहेत. तर इथं बघू शकता. तर इथे सगळ्या चकुल्या लाटून झाल्या होत्या माझ्या. तर टाकल्यानंतर एकदा हलवून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं. तर झाकण ठेवल्यानंतर ना कमीच गॅस ठेवायचा. तर 5 ते 10 मिनटं चांगलं शिजून द्यायच्या. तर इथं बघू शकता छान असे शिजलेले आहेत कमी गॅसवरती. आणि गरमागरम खायला चांगले लागतात, गार झाल्या अजिबात चांगले लागत नाही. तर ईश्वरीला मी इथं जेवायला देत होते. गरम गरम चकुल्या आणि त्याच्यावरती तूप एकदम छान लागतं. भाजीला काही नसलं तरी छान ऑप्शन आहे अशा पद्धतीने बनवायला. तर आम्हाला तर सगळ्यांना खूप जास्त चकुल्या आवडतात. चला तर मग आम्ही आता जेवण करतो. असा होता व्हिडिओ. आवडला असेल तर